हे पुणे मनपा चालवता येत नाहीये. खऱ्या अर्थाने या प्रशासकावरच या आयुक्तांचीच कपात केली पाहिजे. हा निर्णय जर तुम्ही पाहिला तर गेले 2 महिने असतील 3 महिने असतील किंवा वर्षभरापासून पाणी कपात ऑलरेडी सुरू आहे पुणेकरांसोबत. तुम्ही जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने हे जे पुणे महानगरपालिकेमध्ये बसलेले सत्ताधारी आहेत आणि हे जे प्रशासक आहेत त्यांची कपात केली पाहिजे. कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता होती त्यावेळेला अशा प्रकारचं जे दुखणं असेल किंवा वेदना असतील पुणेकरांना भोगायला लागले नव्हते. कारण का अतिशय चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे प्रशासन हाताळलं होतं आणि हाताळत होते. आता विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही वेळोवेळी पुणे महानगरपालिकेमधले पुणे शहरातले आम्ही हे जे गोष्टी आहेत त्याच्यावर आम्ही आवाज उठवतच आहोत. की पाणी कपात जी आहे आपण बघतोय तर कोथरूड परिसरामध्ये वारंवार कमी दाबाने पाणी येते. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होऊन सुद्धा देखील निवडणुकीच्या पूर्वी घोषणा मात्र होत्या 24 तासांनी तुम्हाला पाणी देऊ लाईट व्यवस्था. मात्र या फक्त घोषणाबाजी फक्त त्या निवडणुकीपुरता जुमल्यात फक्त होता असं म्हणायचं का? 100%. कारण का प्रशासक फक्त टॅक्स गोळा करण्याचं काम करते आणि ते टॅक्स कसं जाते आम्हाला माहित नाही. हे पुणेकरांवर या टॅक्सच्या मार्फत काम केलं जातं की नाही. मूलभूत सुविधा सुद्धा तुम्ही पुरवत नाहीये. कोथरूड सारख्या ठिकाणी पाण्याचा वारंवार त्रास सहन करावा लागतोय आणि आता पावसाळा असून देखील पाऊस आला नाही. जून महिना पाऊस आला नाही हे प्रश्नच येत नाही. मागच्या 1 वर्षापासून पावसाळा मोठ्या प्रमाणामध्ये झाला तरी सुद्धा पुणेकरांना पाणी कपात म्हणजे आपण म्हणू शकतो का पीएमसीच फेलियर आहे? 100% पुणे महानगरपालिकेमधले जे प्रशासक आहेत त्यांचं हे फेलियर आहे. त्यांना चांगल्या प्रकारे हे पुणे मनपा चालवता येत नाहीये. खऱ्या अर्थाने या प्रशासकावरच या आयुक्तांचीच कपात केली पाहिजे.